सध्या इंस्टाग्रामवर एक मंगळसूत्र खूपच व्हायरल होते, त्याची प्राइस ऐकून तर तुम्ही आश्चर्यच व्हाल। हेच ते मंगळसूत्र आहे गोल्डचं, जे मी आता बनवलेलं आहे। ह्याची पूर्ण डिटेल आणि माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मला बरेच इंस्टाग्रामवर डीएम आणि कमेंट्स आले त्याची माहिती शेअर करा म्हणून, त्याच्यासाठीच आज हा व्लॉग बघा शेवटपर्यंत। मी ह्याची माहिती वगैरे डेली यूजसाठी परफेक्ट आणि साडीवर आणि ड्रेसवर जरी तुम्ही वेअर केलं तरीही दोन्हीवर खूप छान दिसतं हे मंगळसूत्र। मी डेली यूजसाठीच घेतलं आणि खूप कम्फर्टेबल आहे, असं हेवी वाटत नाही। डेली यूजसाठी खूप छान आहेत। माझं लग्नातलं आहे ते मोठं याच्यापेक्षा, म्हणूनच मी हे घेतलेलं आहे आता। तर माझं जर तुम्हाला लग्नाचं मंगळसूत्र पाहायचं असेल तर त्याच्यासाठी कमेंट करा, मी दुसरा व्हिडिओ त्याच्यावरच बनवीन तुमच्यासाठी। त्याची मी डिझाईन आणि प्राईस ते पण सांगेन। आणि याची डिझाईन कशी वाटली, सध्या सगळ्यांना खूपच आवडली याची इंस्टाग्रामवर डिझाईन, त्याच्यामुळेच हा लॉंग व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर ह्याची प्राईस आणि मी हे सांगते। आणि आता सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे ह्याचं वजन किती आहे। तर हे सगळं मिळून 8.5 ग्रॅमच्या आसपास आहे, म्हणजे 8.5 ग्रॅमच्या बी थोडं पुढं आहे। तर सध्या सोन्याचे भाव तर खूपच जास्त आहे, त्याच्यामुळे मला जरा जास्तच महाग पडले आता हे मंगळसूत्र। याचं जे हे पेंडन आहे ना, हे 1.5 ग्रॅमचं आहे आणि पूर्ण साखळी जी आहे ना याची हे 7 ग्रॅमची आहे। याचं हे जे पेंडन आहे ना, हे 2-3 मणी दिसतात आणि खाली त्याच्यात थोडी डिझाईन दिसते ना, हे 1.5 ग्रॅमचे आहे पूर्ण। आणि ही साखळी आहे ती पूर्ण 7 ग्रॅमची आहे, म्हणजे जवळजवळ 8.5 ग्रॅमच्या थोडंसं पुढं आहे हे मंगळसूत्र। 1 तोळ्याचं घ्यायचं होतं, पण त्याच्यामध्ये जास्त काही डिझाईन नव्हते। आणि सध्या ते एडी स्टोनमध्ये जे डायमंडच्या डिझाईन आहेत ना सध्या, ते पण मी विचारलं त्यांना, पण ते म्हटले डेली यूजसाठी त्याच्यामध्ये तुम्ही गावाकडं कधी आले कधी काय त्याच्यात धूळ वगैरे जाते आणि त्याच्यात कण साचले ना, मग नंतर त्याच्यातून आहे ना ते काळे काळे दिसतात, म्हणून मी एडी स्टोनचं नाही घेतलं। मला पण खूप हौस होते, सध्या ते ट्रेंडिंगमध्ये आहेत म्हणून मी हे घेतलं। याच्यामध्ये जास्त डिझाईन म्हणजे कमी वजनामध्ये जास्त डिझाईन नव्हत्या, तर मग एवढीच एक छान डिझाईन वाटली मला डेली यूजसाठी। साडीवर आणि ड्रेसवर पण खूप छान दिसते। तर तुम्हाला कशी वाटली ह्याची डिझाईन? मला प्राईस पण बऱ्याच जणांनी विचारली, पण आता सोन्याचे भाव जसे खालीवर होतात काय कमी जास्त होत आहेत। मी याला केलेला 1.5 महिना झाला असेल, तेव्हा मला सगळं मिळून GST त्याची कर्णावळ जाऊन 1,35,000 मध्ये पडलं हे गळ्यातलं। सध्या खूपच महाग आहे। माझ्या लग्नाच्या टायमिंगला सोनं होतं तेव्हा 37,000 होतं, आता जरा जास्तच महाग झालं, जास्त म्हणजे खूपच महाग। मला ते हे डेली यूजसाठीच करायचं होतं म्हणून मी हे मंगळसूत्र केलं। सध्या 1,35,000 याची मला किंमत पडली। तर कर्णावळच ह्याची 1300 रुपये ग्रॅम अशी काहीतरी होती। आता सोन्याचे भाव कमी जास्त झाल्यावर तुम्हाला त्याच्या प्राईजनुसार बसू शकते ह्याची डिझाईन, तुम्हाला जशी बनवून घ्यायची तशी पण हे बनवता येतं। नंतर हे ह्याचे पेंडंट काढायचं म्हटलं तरीही काढता येतं हे पेंडंट दुसरं बनवायचं असेल। मी घालून दाखवते कसं दिसते साडीवरती, ह्याच्यावरती डेली यूजसाठी एकदम परफेक्ट आहे। बघा असं दिसतंय घातल्यावरती असं दिसतंय मंगळसूत्र। मला सांगा कसं वाटतंय नक्कीच। साडीवर ड्रेसवर एकदम परफेक्ट आहे डेली यूजसाठी, जास्त हेवी नाही। आणि काय कसं वाटलं माझं हे मंगळसूत्र? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला माझं लग्नातलं मंगळसूत्र पाहायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावरतीच बनवीन। आणि अजून काय तुमचे प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। तर कसं वाटलं हेही सांगा। भेटू उद्या, तोपर्यंत बाय बाय।